मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या बोरिवली या ठिकाणी आहे व आपल्याबरोबर मनसेचे मनसैनिक आहे. दादा, चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दादा, आपलं नाव काय? अभिषेक सावंत. अच्छा, तुम्ही मुंबईत किती वर्षापासून राहता? मुंबईत माझे वडील 1980 पासून इथे आलेले आहेत. आम्ही स्थानिक आहे इकडचे. 40 वर्षापासून 45 वर्ष आम्ही इकडे राहतोय. काय आहे या ठिकाणी एकंदरीत तुमच्या वॉर्डमध्ये कशी लढत असणार आहे, काय वाटतं तुम्हाला? आता यावेळी परिवर्तन पाहिजे आहे लोकांना, कारण आमच्या या प्रभागामध्ये ना गार्डन आहे साधं, म्हणजे आपल्या लहान मुलांना आपण कुठे घेऊन नाही जाऊ शकत गार्डनमध्ये. मुलांना खेळायला क्रिकेटचे मैदान नाही आहेत, फुटबॉलचे मैदान नाही आहेत, काहीच नाही आहेत. मुलं इतकी वैतागली आहेत की आता अर्धी मुलं तर व्यसनाधीन झाली आहेत, एवढा नशेच्या आहारी गेलेत. पण इकडे अजिबात गार्डन काय काय नशा असतो इथे? इकडे सगळे हे ड्रग्स वाईट करतात, चरस गांजा अशा हे सगळे धंदे केले जातात इथे. कारण आता मुलांना खेळायला मैदान नाही आहे, आता मोबाईल आला, हे आला, त्यामुळे खूप मुलं युवा पिढी हे झाली आहे, खराब झाली आहे. या ठिकाणी कोणाकोणामध्ये लढत राहणं आणि वॉर्ड नंबर सांगा. यावेळी ते लढत वगैरे काही नाही आहे. यावेळी पूर्णपणे महाराष्ट्र नूतनसेनाच येणार इथे, कारण लोकांना आता परिवर्तन पाहिजे. कारण जेव्हा आपण 15 वर्ष यावेळी 15 वर्ष ज्यांना सत्ता दिली आहे त्यांनी आता स्वतःच्या मुलीला उभं केलं आहे, पण तिला काहीच म्हणजे बोलतात ना अनुभव काहीच नाही आहे. आणि यामध्ये काय होतं आहे, त्यांचेच कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. कारण निवडणुकीला कार्यकर्ता जो प्रचार करतो, सगळीकडे असतो, त्याला डावलून स्वतःच्याच मुलीला तिकीट दिली आहे, तर इथे भरपूर लोक नाराज झालेले आहेत. अच्छा दादा, तुम्ही वा तिकडे, तुम्ही तिकडे तुम्ही तिकडे. दादा नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव अक्षर राणे. काय तुमच्याकडे जी लढत आहे, एकंदरीत काय चित्र आहे, कशी लढत असणार आहे, काय वाटतं कोणाचं पारडं जे तुम्हाला जड वाटतं? बघा, कसं पारदळ जड वगैरे असं काही नाही, पण जी आहे ती थेट लढत दोघांमध्ये आहे. आणि त्यांचे 15 वर्ष त्यांनी जे काम केलं असेल किंवा नसेल, कामं काही केली नाहीत हे आपलं 100% आम्हाला माहिती आहे. तीच गटरं, तीच कामं, ती संडासं बांधणं, परत तेच लोकांना पण हेच आहे की आता बदल हवा आहे. हे आम्ही नाही, हे सामान्य माणसं पण. दादा दादा नमस्कार, आपलं काय नाव? माझं नाव सुशांत अरविंद कदम. अच्छा, मूळ गाव तुमचं? मूळ गाव आमचं खेड, रत्नागिरी. खेड, रत्नागिरी. तुमचं कुठलं? माझं गाव मालवण. तुमचं? मसळा, श्रीवर्धन. सगळे कोकणातले आहोत आम्ही. तुमचं? मसळा, श्रीवर्धन. वा सगळे कोकणचे मावळे. कोकणचे मावळे. ऐका ना, काय आहे, एकंदरीत राज ठाकरे जे आहे ते आता आपण यांच्याकडून जाणून घेतलं, पण एक प्रश्न तुमचा आणि नंतर आपण विषयाला सुरुवात करू. काय या ठिकाणी नेमकी लढत तुम्हाला कशी वाटते? वन साईड वाटते, चुरस वाटते का कशी वाटते नेमकी? नाही, चुरस आहे, एकदम चुरस आहे. तरी चान्सेस काय वाटतात? चान्सेस आता लोकांनी एवढंच केलं पाहिजे. इथे आमच्या वॉर्डमध्ये असं आहे की पैशाला सगळीकडे बोलतात. ओके, तर प्रत्येका ठिकाणी पैसा. आमच्याकडे असं नाही, आमच्याकडे इकडून न घेता तिकडून न घेता आणि ज्याला जे करायचं तेच करता. आमच्याकडे असं नाही, पैसा घेणार यावेळेस घेणार पण आणि मताला वोट दुसऱ्याला आपल्याला देणार. अच्छा काका नमस्कार. बोला. असं आहे, आमच्या इकडे पैसाला सगळी माणसं बोलतात. आजपर्यंत तेच होत आलं आणि स्वतःला त्याच्यामुळे त्रास करून घेतला, विभागाला त्रास करून घेतलेला आहे. 15 वर्ष कोणाच्या हातात सत्ता होती आणि आता आम्हाला हे परिवर्तन करून दाखवायचं जनतेला. आपण मनसैनिक आहे, किती वर्षापासून तुम्ही म्हणजे सैनिक आहे? 6 पासून. आता एक मुद्दा होत आहे, म्हणजे ते त्यांचं हिंदुत्व बेगडी आहे, आमचं हिंदुत्व एकदम खरं आहे, आमचा जन्मच त्याच्यात झाला आणि आम्ही मरणारच त्याच्यात, अशी फडणवीस म्हणताय. तसं ते ठाकरे फक्त भगविशाल मतांसाठी घेता, नंतर मतांसाठी मतं बदलता. खरोखर ठाकरे असे आहे का हो? अजिबात नाही, अजिबात नाही. MI सोबत कशाला युती केली? MI बरोबर युती केली. हा मुद्दा आहे. MIN सोबत युती केली. बरोबर. मग जर हिंदुत्व असतं तर MI बरोबर हे युती नाही केली असती त्या लोकांनी, मग हिंदुत्व टिकून ठेवलं असतं ना. आणि माझं नाव तोईश सलीम शेख, ही मुस्लिम पोरगा आहे आणि मला मराठी असण्याचा ह्या विभाग महाराष्ट्राचा मला खूप प्राऊड आहे. कारण मला माहिती आहे मराठी माणूस असणार तर सगळे असणार, नाहीतर आज पूर्ण महाराष्ट्राची वाट लागू शकते. आणि आमच्या विभागात तर कमीत कमी खूप वाट लागलेली आहे.
खूप म्हणजे विभागात पाणीचं आहे, मैदान नाही आहे, शाळेला पोरांना शिक्षण द्यायसाठी नीट नाही आहे, लाईट नाही आहे कुठे, असे बरोबर. खूप सारे मुद्दे आहे. बरोबर. दादा एक महत्त्वाचा विषय, आता राज ठाकरे मला एक्झॅक्ट आठवत नाही 2011-10च्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना कधी झाली होती? 2006ला. हां, पण त्यावेळेस एक मुद्दा खूप गाजला होता, आपला कोणाला विरोध नाही, पण मराठा भूमिपुत्रांचं काय एक मुद्दा लय गाजला होता व तो मुद्दा खूप आवडला लोकांना आणि सगळ्या मीडियावाल्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं की पहिल्याच निवडणुकीत एवढ्या शीट्स आल्या बा निवडून. थोडं पुढे तेरा सीट्स आल्या. बरोबर ना? 13 आमदारात. तर असा विषय आज जर बघितलं तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, मराठ्यांची ही भूमी आहे. परंतु मुंबईसारख्या जर ठिकाणी बघितलं तर जसे इंग्रज व्यापारासाठी आले आणि नंतर इकडं राज्य करायला लागले, तशीच ही चेष्टा नाही आहे, ही रिअली फॅक्ट आहे. मनीष मार्केटला जर आपण बघितलं तर पूर्ण भारतातलं अगदी एक नंबरचं मार्केट आहे मोबाईलचं होलसेल किंवा चायना आयटम असेल. एक मोठा टर्नओव्हर ह्या ठिकाणी होतो, खूप मोठा व्यवसाय या ठिकाणी रोजगार निर्माण होतो. मनीष मार्केट असेल किंवा सहारा मार्केट असेल, या ठिकाणी फक्त आणि फक्त राजस्थानी आहे, मुस्लिम पण आहे पण ते परप्रांतीय आहे. असं नका जाईना, पण भूमिपुत्रांचं काय? मुंबईचं द्या सोडून, पुण्याचं मोबाईल मार्केट बघितलं तर ते सुद्धा राजस्थानी आहे. भूमिपुत्रांनी करायचं काय नेमकं? किंवा आता मी येवल्यातून येतो, येवल्यासुद्धा हार्डवेअरमध्ये सुद्धा राजस्थानी आहे, मोबाईल होलसेलमध्ये राजस्थानी. का मराठा उद्योग सक्सेसफुल नाही आहे का? माझा नातेवाईक आहे नांदुर्डीचा, तिथं पिंपळगाव बसवंतला मोबाईल होलसेलमध्ये एकदम चांगलं असं त्याचं काम आहे, खूप चांगलं नाव आहे त्याचं. मला एक सांगा, हे खूप मोठं अतिक्रमण आहे. नाशिकच्या मोबाईल मार्केटमध्ये सुद्धा खूप मोठं मार्केट फक्त राजस्थानी आहे तिथं. मग मराठा तरुणांनी करायचं काय? करायचं काय नेमकं? अतिक्रमण थांबवायचं असेल ना तर तुम्हाला सत्ता परिवर्तन करायचीच आहे, ठाकरेच पाहिजेत. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात ठाकरेंशिवाय पर्याय नाही, नाहीतर आपलं असंच नामोनिशान मिटत जाणार हळूहळू. असं हे बोलणं खूप सोपं आहे, पण राजसाहेबांनी तो मुद्दा लावून धरला होता, परंतु तो मुद्दा नंतर थंड का झाला? अगदी मोठमोठ्या कलाकार नाना पाटेकरांनी सुद्धा त्यांना विरोध केला. मग आमच्या भूमिपुत्रांचं काय मराठ्यांचं? 12 बलुतेदार मातंग असल, सुतार, लवाल, कुलकर्णी, ब्राह्मण सगळे, तिली साळी सगळे, यांनी करायचं काय? म्हणे खूप मोठं अतिक्रमण आहे. अतिक्रमण आहे. मी 100% बरोबर बोलताय तुम्ही, जे अतिक्रमण आहे. पण पर्याय आता हाच आहे, मराठी माणसांनी सगळ्यांनी एकवटून आपल्या पुढाकार कोणतरी घ्यायला पाहिजे, नाही का? आणि पर्यायच नाही तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंशिवाय, दुसरं कोणी आहेच नाही आता इथे. सगळे विकले गेलेले त्यांना, वरचे सगळे आहेत त्यांचे 2 नेते, ते सगळं मुंबई काबीज करायलाच बघतायत. त्यांच्या मनातली सगळी सळसळ आता बाहेर यायला लागली आहे, जी पहिल्यापासूनची होती ती सगळी बाहेर यायला लागली आहे. तुम्ही बघताय, तुम्ही आता सूत्र याच्यासाठीच काढला ना, त्रिभाषा सूत्र म्हणून. पहिलं ते लोक नक लावून बघतायत की काय होत आहे, बघतायत, मग नंतर मग होल झाल्यावरती मग पाराईच मारणार. त्यामुळे आताच आपण एकत्र येऊन ठाकरे बंधूंच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये असतील तर ह्यांची हिंमत होणार नाही की आपल्या मराठी माणसाला कुठेही डावलण्यात येईल. आता तुम्हाला सांगतो, जे तुम्ही सांगता 2006ला जेव्हा 2009ला झालं, परप्रांतीयांना जेव्हा रेल्वेच्या नोकऱ्यांसाठी आलेले इकडे, तर तेव्हा काय होतं, स्थानिक म्हणजे काय, आपल्या मुंबईतल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणी असो, महाराष्ट्राला जन्माला आलेला भैया पण तो आपला महाराष्ट्रीयन आहे, पण उत्तर प्रदेशमधला नाही आहे. म्हणून हे सगळं आंदोलन केलेलं. आणि खूप त्या आंदोलनानंतर खूप मराठी मुलांना इकडे रेल्वेमध्ये नोकऱ्या भेटलेल्या. हे त्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांनी पुढे आलं पाहिजे की आम्हाला राजसाहेबांमुळे नोकऱ्या भेटल्या. आपण कोणावर अन्याय अत्याचार करत नाही, पण आमच्या भूमिपुत्रांचं काय करायचं? व्यसनदिनता वाढलेली आज, फॅक्ट आहे हा. बरं, खरं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष टिकलाच पाहिजे, प्रादेशिक पक्ष टिकला पाहिजे. आता तमिळनाडूमध्ये बघा, स्टॅलिन वगैरे, आज तो अण्णामलाई येऊन काय बोलतोय, त्याचे स्टेटमेंट ऐकलात तुम्ही? तो सरळ म्हणतो ना की म्हणजे त्यांचा डावच आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं आहे. बरोबर आहे. आणि आज पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, पहिला फक्त राजस्थानी मिठाईवाला होता, आता राजस्थानी अगदी तालुका स्तरावर हार्डवेअरमध्ये सुद्धा तेच. शिक्रापूरसारख्या ठिकाणी, पुण्याच्या मोबाईल मार्केटमध्ये तेच आहे, पण शिक्रापूरसारख्या तालुका स्तरावर सुद्धा अक्षरशः किराणा दुकान सुद्धा ते. म्हणजे स्थानिक लोकांनी करायचं काय? होय, हो, या ना, या पुढे. राजस्थानी हे जे करताय
हे राजस्थानी जे आले हे एकत्र कसे आले? आज ह्यांचा जो ग्रुप आहे यांना पैसा कोण देतं? ह्यांचा पूर्ण ग्रुपच यांना सपोर्ट करतो ना. आपले लोक एकमेकाला सपोर्ट नाही ना करत पण. म्हणजे ह्याच्यातच तुम्हाला उत्तर मिळालं ना. आम्ही फक्त भूमिपुत्र मराठी करतोय, पण किती मराठी एक आहेत? आज राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, किती वर्षांनी आले, पण ठीक आहे आज आले, पण आल्यानंतर सुद्धा आपले मराठी किती ठिकाणी विभागले जात आहेत, किती ठिकाणी विभागले जात आहेत, आणि आपले मराठी एक होत नाहीत ना. हा आपल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. आणि जर आपले मराठी एक झाले ना तर महाराष्ट्र पूर्ण जगावर राज्य करेल एवढी ताकद आपल्या महाराष्ट्रीय लोकांमध्ये आहे. पण होतं आहे का तसं? आणि हीच खंत आहे. आणि आम्ही फक्त आपसामध्ये भांडतोय, भूमिपुत्रांचं काय, आमचं काय, त्याचं काय. पण त्याच्यासाठी एक होणं, आज ठाकरे बंधू भले काय पण असू देत, पण त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र आणि मराठी जिवंत आहेत. आता काय लाईफ आहे आपलं सांगा मला तुम्ही. आज या लोकांनी, मराठी लोकांना इतकं पिचलं आहे ना की आपण कर्ज, आपले टेन्शन ह्याच्यातच भरडले जातो आहे, आणि कोण कोणाला सपोर्ट करत नाही आहे, कारण त्याला वेळच नाही आहे बाहेर पडायला. हे या लोकांनी परफेक्ट केलेलं आहे सगळं, आणि ही खंत आहे आपल्या लोकांची. आणि ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जर सगळ्यांनी एक झाले ना तर खूप फरक पडेल. आज तुम्ही राजस्थानी म्हणताय, आज वरती भैये आहेत, किती आहेत, ते एकमेकाला सपोर्ट करतात आणि गावाल्याला. आज ते भैये लोक आपल्यावर राज्य करत आहेत, म्हणजे वाईट वाटतं. आणि आम्ही हजारो मराठी आहोत, पण त्यांच्या खाली मानं झुकवून चाललो आहे का? आज शिवाजी महाराजांनी मान ताठ करून राहायला शिकवलं, आम्ही काय करतोय? आम्ही आमच्या ह्याच्यातच मरतोय, आणि ही खंत आहे. आणि ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ना तर आपल्या लोकांनी, म्हणजे नेते बरोबर आहेत, पण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे एकमेकाला, आणि तो होत नाही आहे. आता धंद्यामध्ये मराठी माणूस नाही असं नाही, सक्सेसफुल भरपूर आहे. आता तुम्ही मुंबईमध्ये जर हॉटेल लाईनमध्ये बघितलं तर एक मराठी सगळे अण्णा लोक आहे. पुण्यामध्ये सुद्धा तेच आहे, सातारा सांगलीमध्ये सुद्धा तेच आहे. मराठी माणूस का नाही आहे? आपण हेल्प करत नाही. मी काय म्हटलं, का नाही आहे? मग हा जो विचार आहे ना, ह्याचा विचार करा की आम्ही मागे का आहोत. हाच आम्ही विचार नाही करत ना. आम्ही फक्त म्हणतोय मराठी माणूस मागे का आहे, पण सगळे जर एकत्र आले तर त्यातून फरक पडेल ना. आज अण्णा लोक एकमेकाला सपोर्ट करतात. किती अण्णा लोक आहेत आपल्याकडे? कर्नाटकपासून त्यांना सपोर्ट आहे, आपल्याला कोणाचा सपोर्ट आहे? नाही. आणि हे बदलायला पाहिजे, आणि ते बदलण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतील, पण त्या तळागाळातून केल्या तर होतील. आता मनीष मार्केटमध्ये मी बघतो, मनीष मार्केट आणि सहारा मार्केट अगदी पूर्ण भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी इथून माल जातो, मोठा टर्नओव्हर आहे. या ठिकाणी सगळे राजस्थानी, एक मराठ्याचं दुकान एक सुद्धा महाराष्ट्र भूमी, छत्रपतीची मराठ्याची भूमी एक सुद्धा नाही आहे. याचं कारण काय? आणि मुस्लिम आहे ते पण परप्रांतीय मुस्लिम आहे. याचं कारण काय? मराठी लोकांना ते टिकायलाच देणार नाहीत, आणि आमच्यामध्ये ती मानसिकता नाही धंदा करण्याची, आहे का? पण यशस्वी आहे. आता मी येवल्यामधून येतो, पिंपळगाव बसवंत आहे नाशिकमध्ये, तिथं मारवाड्या राजस्थानची भरपूर मोठी लाईन आहे, पण तिथं आमचा सोयरा नांदुर्डीचा निकम सक्सेसफुल आहे, होलसेल करतो. एकच आहे ना, एकच आहे ना, एकच आहे. बाकीचे कुठे गेले? त्याला किती जण मराठी सपोर्ट करत आहेत हे मला सांगा. आज मारवाडी लोक आहेत, गुजराती आहेत, सगळे त्यांच्याचकडे जातात. आपले मराठी जातात, पण आपल्या मराठ्यांची दुकानं आहेत, किती मराठी आपल्या मराठ्यांच्या दुकानात जातात? हा विचार केला आहे कधी? मग त्यांची जर युनिटी आहे तर आपली युनिटी का नाही होत? हा विचार करा. एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. ते होत नाही ना. आज शिवाजी महाराज जेव्हा होते, तळागाळ्यातल्या लोकांनी त्यांनी हे नाव बघितलं, हा या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, त्यांनी सगळ्यांना सपोर्ट केला, आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव जगप्रसिद्ध झाले. आज आमच्याकडे काय चाललं आहे? आमच्याकडे राजकारण चाललं आहे आपसामध्ये, आणि तिथं आपण मागे पडतोय, आणि राजकारणामुळेच हे सगळं होतं आहे. आज आपल्या इथे मराठी सगळे आहेत, पण ते विभागले गेलेले आहेत. जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा फरक पडेल. आता मी कांदिवलीमध्ये फिरलो, कांदिवलीमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं मी गुजरातमध्ये आलो की का. तेच आहे ना. आज ह्या लोकांची मक्तेदारी आपल्यावरती का होते? का आपण त्यांना डोक्यावर चढवलेलं आहे? त्यांना डोक्यावरून खाली आपटा ना तुम्ही, मग तुम्ही जरा तुमचं दाखवा ना अस्तित्व, ते आपण दाखवत नाही, म्हणून आपण मागे आहोत. धन्यवाद काका. चला ठीक आहे. काय झालं, मी तिकडे चाललो होतो, ऐकलं ना, काही गोष्टी आपल्या मनात असतात, त्यामुळे खूप खूप आभारी आहे काका, तुम्ही वेळ दिला आणि आपलं मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या. दादा नमस्कार, आपलं काय नाव? माझं नाव ओमकार राणे. अच्छा, काय वाटतं आता भूमिपुत्रांसाठी एकमेव नेता उरलेला आहे ते म्हणजे राज ठाकरे, आणि खरोखर आज मराठा सगळेच खूप संकटात आहे, कारण की आपला देश 80% लोक कृषी करतात, शेती करतात, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. परंतु उद्योगधंद्यातसुद्धा मराठी पुढे आला पाहिजे. आज सगळीकडे अतिक्रमण आहे,
सगळीकडं तुम्ही आता बघताय फिरताय, काय वाटतं आपल्याला? आणि सगळ्यात मेन म्हणजे राजस्थानींचा मोठा अगदी व्यापारात सगळीकडं अतिक्रमण झालंय खूप. तसं आता काकाने सांगितलं तसंच आहे की आपला मराठी माणूस, आपल्याला पैशाची गरज पडली, आपण काय करतो, राजस्थानांकडे जातो, आपण व्याजावरती पैसे घेतो. प्रॉफिट कोणाचं आहे? त्यांचं आहे, त्यांना त्याचा प्रॉफिट होत आहे, पैसे कमवत आहेत. आज तोच राजस्थानी किंवा मारवाडी कोणी असेल, तो त्यांच्याकडे, त्यांच्याच जातीतल्या लोकांकडे जेव्हा जातो, त्याला पैशाची गरज असेल, तो माणूस मदत करतो. तो माणूस मदत करतो, बिना व्याजाचे पैसे देतो, त्यांना सांगतो की मला या तारखेला तुझा जेव्हा धंदा होईल तेव्हा दे. हेच जर मराठी माणसांनी केलं तर आपण भरपूर पुढे जाऊ. उद्योगधंदे झाले, मराठी माणसांनी पुढे यावं. आता आमच्या शांतिवनसारख्या परिसरामध्ये दिलेत, आत्ताचे जे आहेत माझी वगैरे 15 वर्ष होते, आता परत आणलं आहे बाबूला, लावणारा आता साबू, वेगळी गोष्ट आहे ते. पण त्यांनी आता लोकांना आता धंदे लावायला जागा दिली. तुम्ही मला सांगा, विभागामधले किती लोक आहेत जे तिथे धंदे लावतात? शांतिवनच्या रस्त्यावरती बाजूला पूर्ण अतिक्रमण झालं आहे. विभागामधले किती लोक आहेत? आता जेवढे पण लय आले- मोठा टर्नओव्हर आहे फुटपाथवर. आता साधा येवल्याचा पाणीपुरवा 1 ते 2 प्लॉट घेतो येवल्यात. दादरमध्ये बघा किती मोठं अतिक्रमण आहे, किती सगळे तेच आहे, किती मोठा टर्नओव्हर आहे. दादर असेल, प्रत्येक ठिकाणी फुटपाथवर किती मोठा टर्नओव्हर आहे, रोजगार किती मोठा आहे तो. आता तुम्ही मला सांगा, फुटपाथवरती ह्यांनी रस्त्यावरती ज्यांनी धंदे लावले, सगळं काय झालं. काही दिवसा अगोदर आमचे प्लेग्राऊंड होते, प्लेग्राऊंडवरती ह्यांनी अतिक्रमण करून काय बांधल्या, चाळी बांधल्यानंतर त्याचं कमिशन भेटलं, एक रूम भेटली, ज्यांनी बांधलं त्यांनी विकले, सगळं काय झालं. अर्धी घरं तर त्यांच्याच नावावरती आहेत. आता त्यांनी बांधले तर बांधले, दिले तर कोणाला? परप्रांतीयांना. हे काय करत बसले? स्वतःची वोट बँक बनवत बसले. बरोबर. हे स्वतःची वोट बँक बनवण्याचं काम म्हणजे काय? हे लोकांना फक्त मराठी माणूस नको आहे, बाहेरून आणून आता ते हिंदू करतायत. महाराष्ट्रात आम्हाला हिंदू ही वेगळी गोष्ट आहे, पण आम्हाला पहिला मराठी माणूस हा जिवंत असला पाहिजे. मराठी महत्वाचा आहे ना, बरोबर आहे की नाही? मराठी राहिला तरच हिंदू राहील. हिंदू तर आम्ही आहोत, जन्मापासून हिंदू आहोत. आम्ही हिंदू मराठा लावतो, मी कुणबी लावतो, हिंदू कुणबी लावतो. पण हिंदी नाही. हिंदी नाही आहे, आम्ही हिंदू आहोत. आता एवढे आम्ही बघतो. आता क्लस्टरच्या गोष्टी बोलतात. 450चे एरिया भेटणार, माझी 305 जे काय असेल ते. अहो क्लस्टरमध्ये 305चा एरिया भेटणार. क्लस्टरमध्ये 305चा एरिया भेटणार. माझा फक्त एकच आहे मुद्दा, जर ह्यांनी क्लस्टर हे पुढच्या 5 वर्षामध्ये बोलतात ना, निवडून आलं की क्लस्टर घेऊन येणार मी, ह्यांचे प्रत्येक रूम मागे 1+1 करायचे 10,000 जातील. हे तुम्हाला क्लस्टर बनवून देतील? फक्त नावाला क्लस्टर, 10,000 रुपये असो, पण हे व्यापारामधलं अतिक्रमण हटवा बाबा, बस, बाकी काही नाही. क्लस्टर योजनेचं सांगतो. हे विकास कमी झाला क्लस्टर त्याचा. योजनेचा एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये 2012ला आणलेली, काही झालं नाही. 2017ला आणली, काहीच नाही. फक्त निवडणुकीपुरतं काढतात. परत 2019ला काढलं आणि आता परत इथे. आणि किती एरिया देतात? 305चा. आमच्या चाळीतल्या रूम 305पेक्षा मोठे आहेत. बरोबर. तुम्ही या ना इकडे. आणि फक्त इथे व्यापाऱ्यांना फसवणार की इकडचा एरिया अदानीने घेतलाय डेव्हलप करायला, हे सगळे असं नाही केलं पाहिजे. मी ऐकतो या ठिकाणी 25-25 हजार रुपये एखादी बिल्डिंग उभी करायची असेल तर पैसे द्यावा लागता म्हणे. हो, इथे चाळीमध्ये डबल करायला पैसे घेतात. BMC वाले पण पैसे घेतात आणि शाखेवाले सुद्धा पैसे घेत आहेत. आता त्याची मला एवढं इतकं माहीत नाही की कोण पैसे घेतात, पण मी पण ऐकलंय की पैसे घेतात. पारदर्शी सरकार म्हणत होते BJP वाले, म्हणे पारदर्शी सरकार देऊ, भ्रष्टाचार मुक्त कसलं करू. पारदर्शी सरकार कसलं? साध्यात जो बोलतो त्याप्रमाणे वागतायत का? सामान्य नागरिकांसाठी काय केलं एवढं फक्त सांगा. सामान्य नागरिक, आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, आमची काँग्रेसने दिलेली रेल्वेतली सवलत त्यांनी बंद केली. लाडक्या बहिणी दिल्या ना आता. लाडक्या बहिणीला देऊ दे ना, ती सवलत का बंद केली? ती सवलत द्यायला पाहिजे की नको तिकिटामध्ये? ती बंद केली. मग असं आहे ना ते. आता आमची पेन्शन रखडलेली आहे. पेन्शन आज तो हा रावत बिचारा किती वर्षात रखडतोय तो पेन्शनसाठी. देतात पेन्शन 7,500 रुपये सुप्रीम कोर्टाने द्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने 7,500 रुपये डिक्लेअर केलेली आहे. केली का? दिली? मग कोणी अजून या. आता अजून एक अतिक्रमणचं बोलायला गेलं ना, अतिक्रमण आता आपण आपल्या रिडेव्हलपमेंट होतात, सगळं होतं. आपण रिडेव्हलपमेंटमध्ये आपली एक बिल्डिंग भेटेल आपल्याला, एवढा मोठा आपला एरिया आहे, सगळं काय, एक बिल्डिंग भेटेल. बाकी जे कमर्शियल ते लोक जे विकतात, कमर्शियल जे विकत आहेत, त्या कमर्शियल कोण घेत आहे विकत?
आता भाव एवढा होता तो आता एवढा नेऊन ठेवला आहे. आपल्या मराठी सामान्य माणसाला ते परवडण्यासारखं आहे का? ते जे बाहेरून आलेले लोंडे जे पैसे आणि जे धंदे करतायत हो, इंग्रजांसारखं झाले, व्यापाराला आले आणि राजकर्ते झाले, असंच हो राहिलं हे सगळं. इंग्रज बरे होते, हे नाही परवडणार. खरं सांगतो, इंग्रज परवडले, हे नाही परवडणार. डेव्हलपमेंट केली तरी हे लोक तर ते पण करत नाहीयेत. आता मला हे सांग, फक्त यांची घरं भरतात. सोन्याचा भाव कसा वाढला एवढा? बरोबर. यांच्याच कारकिर्दीमध्ये कसा वाढला? आता समजा दोन मिनिटं 6 बिल्डिंग बांधल्या. आता आमची जी घरं आहेत 6 बिल्डिंग बांधल्यानंतर आम्ही एका बिल्डिंगमध्ये आलो. बाकीची 5 बिल्डिंग त्यांनी कमर्शियलमध्ये काढली. तिथे तर आले सगळे धंदे व्यापारी वगैरे, हे लोक ज्यांच्याकडे पैसा आहे. कारण का आपल्यासारखा सामान्य माणूस माझ्या खिशाला परवडणार नाही. माझा 35,000 पगारामध्ये मी आता एक फ्लॅट घेईन का? आता मी जर घेतला तर मी विचार करणार की एक लोन काढीन. ते लोन चुकवेपर्यंत मला 40 वर्ष, तोपर्यंत माझी म्हातारी आली. मी तर नाही घेणार. हे लोक कॅशमध्ये घेतात, ह्याच्यामध्ये घेतात, सगळ्यामध्ये घेतात. त्यांना माहिती आहे हे 6 बाकीचे जे उरलेल्या 5 बिल्डिंग आहेत तिथे आमचेच माणसं येणार आहेत. आणि ही जी येणारी आहेत ती वोट बँक कुठची? ही आमची हिंदू 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 करून ही वोट बँक बनवणार. आता ही मराठी हे आता आपण मोठ्या विकासाच्या गप्पा होत्या, आम्ही विकास करतो वगैरे. लोक विकासाच्या याच्यावर बोलला, तुम्ही विकासाच्या बोलत नाही त्यांचा वगैरे. विकास, हे विकास मला वाटत नाही ते कुठचा जरी त्यांचा मित्र असेल विकास, हे ते त्यांचे नावं सांगत असतील. मला पटत नाही. विकास असतो तो राजसाहेबांनी करून दाखवला नाशिकमध्ये. तुम्ही या विभागात फिरताय, विकास दिसतोय का कुठे तुम्हाला? दिसला तर आम्हाला पण दाखवा, आम्हाला पण बघायचा आहे विकास कसा आहे. हा, सगळीकडे आता तुम्ही इथे पुढे गेलात तर रस्त्यांचं पूर्ण खोदून ठेवलंय. आणि निवडणूक आल्यावरच का खोदाखोद चालू होते? 4 वर्ष झोपलेले होते का? बरोबर. आता मी तुम्हाला का सांगतो कळकळीने, इकडे प्रत्येक युवा मुलांचं एकच आहे की खेळायला मैदानं नाही आहेत आम्हाला. मैदान पाहिजे, पोरांना मैदान पाहिजे. IRC जे BMCचं ग्राउंड होतं, आता तिकडे फायर ब्रिगेडचं स्टेशन केलं आहे तिकडे. आणि जे दुसरं होतं त्या जागेवरती आता तिकडे कितीतरी झोपडपट्ट्या एवढ्या पुढे आल्या आहेत की आता खेळायला ते पण ग्राउंड राहिलेलं नाही आहे. म्हणजे कुठेच नाही. आता आज माझी मुलगी आहे 3 वर्षाची, मला म्हणते की पप्पा मला झोपाळ्यावर घेऊन जा. आता इकडे कुठे तुम्हाला गार्डन आहे? मला तिकडे जावं लागलं अशोकवनला. आपल्या इकडे नाही आहे. मग आपण ह्याला मग काय म्हणजे चूकच केली ना आपण. आता प्रतिनिधी या ना 2 मिनिटं. कोणी असेल तर बोला 2 शब्द. माझं म्हणणं एकच आहे, या वेळेला परिवर्तन या वॉर्डमध्ये व्हायलाच पाहिजे. आणि घराणेशाही आहे इकडे, भरपूर घराणेशाही आहे. 15 वर्ष तेच हे करत आहेत. आणि आता निवडणुकीपूर्वी त्यांनी जी विकासकामं केली, बोलतो असं तो विकासकामं केली म्हणून. अरे एवढूशा गल्लीमध्ये कोबा करायला त्यांना काय हे आहे काय? विकासकामं झाली ती. एवढूशी गल्ली आणि कोबा फक्त दाखवायला आणि रील्स बघ मोठ्या ह्यानी केल्या. दादा नमस्ते. काय नाव तुमचं? अली बशीर अली बशीर खान. तुम्ही मुंबईत किती वर्षापासून राहता आणि काय करता? बचपन इथंच झालं आहे आपलं. वय आता 48 वर्ष झाले. अच्छा, काय वाटतं तुम्हाला नेमकं एकंदरीत चित्र कसं आहे निवडणुकीचं? चित्र असं आहे की आमच्या एरियामध्ये गजानन ठाकरे साहेबांनी गटर बनवलेली अजूनपर्यंत तीच आहे. आणि तीच गटारामध्ये सगळे उंदीर आहे, घुसा आहे, सगळे तेच अजूनही आम्ही तसंच वापरतो. अजून आम्ही तुम्ही आता सध्या चालले तर आम्ही दाखवू शकतो की कसं म्हणता ना स्मार्ट सिटी वगैरे. आणि मुंबई तर प्रमुख शहर आहे भारताचं. आणि स्मार्ट सिटीचं खूप मोठं गाजर दाखवण्यात आलं होतं 2014 साली. गाजर भेटलं का? मग गाजरच आहे अजून. मुळा झाला, काय झालं? स्मार्ट सिटी कुठे दिसते? स्मार्ट सिटी मुळा झाला, मुळा आता स्मार्ट सिटी कुठे दिसते? नाही बरोबर आहे ना. जे लोकांना स्वप्न दाखवलं तुम्ही स्मार्ट सिटीची, मुंबईची परिस्थिती बोलते कुर्ल्याची गटार. अरे रे काय राव. मग तुम्ही निसे बाता मारता का? कुर्ल्याचं सोडा, आपल्या विभागातच बघा. आपल्या विभागात आणि बघितलं नाही इथं याचं, मला एरियाचं नाव माहीत नाही. मध्ये आपली गटार आणि रस्तासुद्धा पाण्याचा त्रास आहे अजूनही. पाण्याची काय सुविधा झालेलीच नाही अजून. ते अनलिगल कनेक्शन होते आधी, ते सगळे काढून टाकले. काय वाटतं मग तुमच्या ह्या परिसरामध्ये एकंदरीत तुम्हाला चित्र कसं वाटतं? लढत कशी होईल? म्हणजे वन साईड होईल का चुरस होईल खूप? किंवा पारडं कोणाचं जड वाटतं तुम्हाला? तर आमचंच जड वाटतं आम्हाला. आम्हीच सांगणार, आम्हीच जड आहे. आणि परिवर्तन व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही सर्वांनी एकच ब्रँड आता महाराष्ट्रामध्ये ते तर म्हणतात ठाकरे बँड संपला म्हणे.
कोण म्हण फडणवीस म्हटले ब्रँड बिंड काही नाही हो, आता नाही राहिला. जरा ठाकरे ब्रँड चालतोय ना, तसं या महाराष्ट्रात जसा ठाकरे ब्रँड आहे, मुंबईत ठाकरे ब्रँड आहे, तसं या मागाठाणे वॉर्डमध्ये माने ब्रँड आहे. एक राजेंद्र माने आणि सुबोध माने एम फॅक्टरच चालणार, बाकी कोण चालणार नाही. अहो नगरसेवकांनी अजून आमच्या गल्लीमध्ये काम केलं नाही, पण त्या सुबोध मानेनी स्वतःच्या पैशांनी खर्च करून आम्हाला सीडी बनवून दिली तर आमच्या गल्लीमध्ये यायला. तुम्ही अजूनही बघू शकता सुबोध मानेला आता या दादा का 2 शब्द याला वेळ देऊ थोडा. दोन भावांच्या युतीमध्ये टरबूज फुटला BJPचा, नागपुरातून भुकतोय. त्याच्यामुळे तर पत्रकार परिषद एवढी जालम झाली, बघितली की तुम्ही ती 2 मिनिटं. काय वाटतं दादा तुला? मुसलमान पण ते मराठी आहे, महाराष्ट्रातले आहे. काय तुम्ही का असे का करता? मच्छी विकत होता, माझ्या बाजूला आईच्या बाजूला बसायचा, त्याची आई पण बसायची, पण कधी कापताना बघितलं ना. आमचं शूटिंग आहे कापताना मच्छी. पेपर विकले, पेपर विकताना आम्ही कधी बघितलंच नाही. दूध विकताना कधी. मग त्याच्या मुलगी डॉक्टर येतात, तिला काय गरज आहे की उमेदवारी घ्यायची? त्यांच्या घरानं स्टाईल चालवायचं. आपल्याला कुठे जॉब भेटतो तर एक्सपिरियन्स विचारतात ना. मुलाला ते व्यसन लागलं, राजकारण म्हणजे व्यसन लागलं होते. शोकांतिका खूप मोठी. म्हणजे दादा काय वाटतं तुला नेमकं हेच मन की बात? माझ्या मनात ही एक गोष्ट आहे की आमच्याकडे परिवर्तन व्हायला पाहिजे. कारण का तर आमच्याकडे फक्त इलेक्शन आल्यावरच काम होतात, त्याच्यानंतर झोपून जातात. जर आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो तर बंगल्यावर काम होतात, बंगल्याच्या बाहेर होतात काम, बंगल्याच्या आत काम होत नाही, बंगल्याच्या बाहेरच काम होतात. दादा काय नाव आपलं? माझं नाव अशरफ शेख आहे. अच्छा. माझा जन्म पण इकडचा, म्हणजे माझे पूर्ण परिवाराचा जन्म इकडचा आहे. अच्छा, बोल ना बोल. आता ह्यांना कमी 15 वर्ष आहे ना. स्वतः यांनी 15 वर्ष घेतली, 35 हां, आणि 4 वर्ष ना, 19 वर्ष झाली. 19 वर्षामध्ये एखादा पोरगा मोठा होऊन एक बता टाकायचा एवढा होतो तो. 19 वर्ष एक काळ निघाला पूर्ण. पण आता मी पहिल्यापासून हेच बोलतोय की काजूपाडा हा वॉर्ड असा आहे की तिथे एक मैदान नाही पोरांसाठी. होता ते त्यांच्या सोयीनुसार असतं. त्यांची काय कार्यक्रम असेल त्या ग्राउंड लागतं त्यांना काय ठेवायचं असेल, कुठली BMCला परमिशन, सेंट्रलचा ग्राउंड आहे ना तो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, CTIRC हा BMCचा पण येतो. तुम्ही एक वेळ चालवा ना, सकाळची आणि एक संध्याकाळची. हीच आमची मागणी. आमच्याकडे इथे खासदार आहे, आमदार आहे, मंत्री पण आहेत, इथे स्टँडिंग नगरसेवक पण होते 15 वर्ष, पण एकाने पण आमच्यासाठी मैदान उपलब्ध करून दिला नाही. मैदानाचा खरं महत्त्वाचा विषय तो. खूप महत्त्वाचं आहे. अरे इथे व्यसनासाठी गेली आहे पोरं. ड्रग्स एवढा वाढला आहे ना इथे, तुम्हाला मी आता दाखवू शकतो कोण कुठून ड्रग्स आणतात आणि कुठून विकतात. बापरे, एवढे आहेत इथे. आणि प्रशासन काय करतं किंवा तुमचे पुढारी काय करतात? नेते झोपलेत ते, झोपले म्हणून ते एवढं काय नाही करणार. म्हणजे काय समाजकारण कशाला करतात? जे काही राजकारण आहे कुठे? राजकारण आहे सगळं इथे. राजकारण आहे इथे. विकास बोलतात ना, आम्ही आलोय विकासासाठी, हे स्वतःचे विकास करण्यासाठी आले. हे दल बदलतात, पार्टी बदलतात, लोकांसाठी नाही. ते स्वतःचा विकास एका माळीची म्हणे, तो काय विषय नाही. बस एवढंच. चला, तुम्ही वेळ दिला त्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. ठीक आहे. हो. आता